गणेशजी डब्बा करतो, डब्बा घेऊन जाताना सोबत? माहित नाही, गुरुवार मग फराळ सकाळी डब्बा द्या होता. हा माणूस म्हणते मी डब्बा नेत नाही, आणि या व्यक्तीची चप्पल तुटली. हा व्यक्ती स्वतःसाठी चप्पल पण घेत नाही आहे. एवढा हा व्यक्ती संसारासाठी करत आहे, माहिती आहे का. आणि मला हे गोष्ट माहीतच नव्हती की त्यांची चप्पल तुटलेली आहे म्हणून. परंतु शॉपमध्ये गेल्यावर जेव्हा त्यांचे पाय बघितले तेव्हा स्वराला आणि मला खूप वाईट वाटलं, आणि अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं की बिना चपलीचे ते राहत आहेत. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गणेशजी डब्बा करतो, डब्बा घेऊन जाताना सोबत? माहित नाही, गुरुवार मग फराळाचं करतो. तुला अर्जंट काम आहे का, मीटिंग आहे का ताई? काय उपट माणूस आहो तुम्ही. उशिरा डब्बा दिला की उशिरा डब्बा देतो म्हणते. सकाळी देऊन आली म्हणतो डब्बा करून, तर म्हणता की काही काम आहे का तुले, गुरुवार आहे मला फराळाचं देतो म्हटलं तर म्हणता की तुले कुठे अर्जंट काम आहे का. म्हणजे काय नेऊ, बॅटरी नेऊ काय नेऊ? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करा, बेलची आयकॉन बटन दाबा. तर तुम्ही म्हणताय की गणेशजीला सकाळीच डब्बा देत जा, आणि यांना आता मी म्हटलं सकाळी डब्बा देऊ का, तर तुला तुला कुठं जायचं आहे का, आणि तुझी कुठं मीटिंगच आहे का, असं तसं बोलतात. काय करावं व्यक्तीचं ते काही मला समजत नाही. सकाळी डब्बा दिला तर म्हणते भाजी खराब होते, पोळ्या थंड्या होत्या. यांना कसं गरम पाहिजे, चमचमीत पाहिजे. तर इथं माझं एक पार्सल आहे, ते ओपन करायचं होता. आणि गणेशजीची एक गोष्ट खूप म्हणजे खूप, हे बघा, जेव्हा हा व्यक्ती चुकीचा वागत होता तेव्हा मी शिव्या दिल्या होत्या, परंतु तो जर काही चांगलं करत आहे तर त्या गोष्टीचं क्रेडिटसुद्धा त्या व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे असं मला वाटते. मग ॲटो पाठवसान काय लस्सी ने फराळाचं हे 5 लिटर दही दिसून द्या ना मला गणेशजी. घरचं कोण आणून दे. तर गणेशजीच्या व्यवसायात जेवढं काही होते तेवढ्यात ते दूध, दही, म्हणजे दही, साखर, विलायची पावडर, जे काही साहित्य लागते ते आणतात, प्लस दूध आणतात आणि भाजीपाला आणतात, आणि 100-150 रुपये मला घरात खर्चायला देतात. तर मला माहितीच नव्हतं त्यांची ना चप्पल तुटलेली आहे, आणि बिना चपलीचे ते आज शॉपवर गेले होते. तर आता इथं स्वराने मिरची वगैरे दळून आणली. कुठे चढला माल लेकडू, डब्बा घेऊन चालला कोणाचा? पप्पाचा डब्बा घेऊन. अच्छा, बाय बाय. बघा पप्पाचा डब्बा घेऊन चालला स्वराज. तर माझे मावसा आहेत, त्यांच्या पायाचं म्हणजे पाय खराब झाल्यामुळे त्यांची तब्येत खराब होती. तर आम्हाला त्यांची तब्येत बघायला जायचं होतं. तर मी जाण्याच्या अगोदर गणेशजीला उपवास होता, तर भगर करून दिली, प्लस मी लस्सी पण केली, आणि लस्सी आणि भगर घेऊन मी शॉपवर पोहोचलेली आहे. त्यांना सांगितलं की म्हणजे आता या वातावरणामुळे काय झालेलं आहे, आधी मी 2 टाईम लस्सी बनवत होती, परंतु हे वातावरण एवढं बिघडलेलं आहे की आता मला एकदाच लस्सी बनवावी लागते. तर मी इथं त्यांना लस्सी पण आणून दिली, गरमागरम फराळाचं पण आणून दिलेलं आहे, आणि मी निघाली होती माझ्या मावशीकडे. माझ्या मावशीच्या इथं मी आलेली आहे, त्यांची तब्येत वगैरे बघितली, आणि अजूनही मला माहितीच नव्हतं की ते बिना चपलीचे शॉपवर आले म्हणून. आणि जेव्हा एखादा व्यक्ती, नवरा, बाप म्हणा, स्वतःपेक्षा बायकोची आणि लेकरांची काळजी करतो ना, तेव्हा तो 100% संसारासाठीच काम करत असतो. तर माझा मावशीचा मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ आहे, जो तो अपंग आहे, तर त्याला सरकार योजनेतून ही मशीन मिळालेली आहे, आणि याच्यामध्ये तो घर बसल्या उद्योगधंदा करू शकतो. म्हणजे मिरची, दळण, ओलोले गहू हे जे काही आहे ना ते या चक्कीमधून निघू शकते. तर आम्ही गेल्यानंतर ती मशीन जी आहे, म्हणजे जी चक्की जी आहे ते माझ्या मावशीने मला दाखवलेली आहे. खूप छान चक्की आहे. जर एखाद्याला घरगुती व्यवसाय करायचा असला तर हे एक चांगलं साधन आहे. आणि गणेशजी आधीच बोलले होते की मला उपवास आहे, संध्याकाळी लवकर येजो. तर आम्ही मावशीच्या इथं, माझे मावसा आहेत, त्यांची तब्येत वगैरे बघितली, चहा नाश्ता घेतला, आणि आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही इथं येऊन बसलेला आहोत, परंतु आम्हाला ना ॲटो, गाडी, रिक्षा काहीच सापडत नव्हता, कारण आउटसाईड गाव आहे त्याच्यामुळे. आणि मला टेन्शन आलं होतं बाबा पोहोचणार की नाही. घरी आल्यानंतर मी सर्वात अगोदर घरातलं क्लिनिंग वगैरे केलं, दिवे लावले, चहा वगैरे घेतला, आणि आता मी तयारी करून निघालेली आहे, कारण एक अर्जंट प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा
करायचा होता आणि स्क्रिप्टनुसारच आम्ही काम करतो. स्क्रिप्ट अशी होती की मी गाडी चालवत आहे आणि गाडी थांबल्यानंतर मी जेव्हा उतरते तेव्हा मला माझा नवरा विचारतो की अरे बापरे, तुझा चेहरा चंद्रासारखा ग्लोईंग कसा काय करत आहे. तर अशी ती स्क्रिप्ट होते आणि जशी स्क्रिप्ट असते ना त्यानुसारच आम्हाला व्हिडिओ तयार करावा लागतो. आम्ही जवळचं काहीच नसतो टाकत. तर आता इथं फायनली मी पोहोचलेली आहे गणेशजीसोबत आणि गणेशजी आणि मी गाडी चालवली आणि जे माझे व्हिडिओची स्क्रिप्ट होती ते मी रेकॉर्ड केली आणि नंतर पुन्हा आलेला आहो. आम्ही आमच्या शॉपवर जाण्यासाठी निघालेलो होतो. म्हणजे शॉपच्या थोडंसं दूर जाऊन तो व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता आणि प्रत्येक याच्यात गणेशजी मला भरपूर सपोर्ट पण करतात. बिना चप्पलचा आला माझा नवरा आज बघा. पाय गणेशजी ते तुमचे स्टाईल आहे. हां, हे देते तुम्हाला तिची चप्पल. बिना चपलीचे राहता का मग आता? बिना चपलीचे असाल का मग घरी पण? चला मी चालली, बाय. पनीरची भाजी करतो हां. आणि ते पाहून खरंच मला खूप वाईट वाटलं. मग मी त्यांना सांगितलं की आज घरी मला पैसे वगैरे देऊ नका, परंतु अर्जंटली तुम्ही आधी चप्पल आणा, कारण आमच्या घरापासून शॉप भरपूर दूर आहे. एक तर पायी जावं लागतं आणि तसं जाणं मला आवडलं नाही आणि ते पण स्वराला आणि मला खरंच खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर पनीरची भाजी करायला घेतलेली आहे. कारण कसं आहे, स्वराला पनीर भरपूर आवडतं. तर गणेशजी तिच्या म्हणजे जेवायचं पण लक्ष ठेवतात की तिला काय आवडतं काय नाही. वास्तविक पाहता गणेशजीला अजिबात पनीरची भाजी आवडत नाही. तर ते फक्त पालक जेवतात, त्याच्यातलं पनीर खात नाहीत. परंतु त्यांनी स्वरासाठी आवडीने पनीर आणला आणि मला नांदा लावत होतं की तिला पनीर भाजी करून दे. तर इथं मी पनीरची भाजीची जी पेस्ट आहे ती तयार करून घेतली होती, टाकलेली होती आणि ती मी जे रेसिपी आहे ना ते पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार होती. पण झालं असं की नेमका माझ्या फ्रेंडचा म्हणजे मनीषाचा कॉल आला होता आणि तिचा एकदा कॉल आला की ती काही लवकर ठेवत नाही आणि त्याच्यानंतर मग भाजी मी करून पण घेतली. म्हणजे पेस्ट कशी काय तयार केली ते तुम्हाला शेअर करण्याचा मौका भेटला नाही म्हणून काही मी शेअर केली नाही. तर तुम्हाला कसं वाटत आहे, खरंच गणेशजी सुधारलेले आहेत की नाही ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने बघा पनीरची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी ग्रेव्ही बनवली होती मी आणि इथं मी जेवण करायला बसलेली आहे कारण मला भरपूर अशी भूक लागलेली होती. तर मस्तपैकी पनीरची भाजी, आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे मी. इथं स्वरा जेवण करत आहे आणि स्वराच्या आवडीची भाजी होती म्हणून स्वरा म्हणत होती मस्त भाजी झालेली आहे. स्वराजसुद्धा इथं पनीरची भाजी आणि पोळी जेवण करत आहे. तुम्ही बघू शकता कारण स्वराज आता सर्व काही खात असतो, डायरेक्ट त्याला जेवणाची सवय मी लावलेली आहे. तर गणेशजींनी येताना चप्पल घेऊन आले कारण त्यांचे पाय भरपूर असे खराब झाले होते आणि आता मला असं वाटत आहे की खरंच माझा नवरा थोडा का होईना सुधारलेला आहे. त्याला घरची जबाबदारी समजत आहे. बरोबर तो येताना मुलांसाठी चॉकलेट आणतात, त्याच्यानंतर घरात भाजीपाला आणतात, दूध आणतात आणि अजून काही असं चिल्लर चाल्लर काही लागलं, निरमा, साबण वगैरे, तर मी थोडी जबाबदारी त्यांच्यावर टाकत असते. तर ते सर्व आणतात आणि ते पण मला खरंच खूप छान वाटत आहे की मी जो गणेशजीला माफ करण्याचा निर्णय घेतला किंवा एकदा मी पुन्हा चान्स घेतला किंवा माझ्या मुलांसाठी जो मी डिसिजन घेतलेला आहे तो एकदम करेक्ट आहे आणि व्यवस्थित आहे. तर आता अशा पद्धतीने आमचं सुखाचा संसार सुरू आहे. शेवटी मग मी सर्व भांडी वगैरे घासले, कट्टा साफ केला, गॅस क्लीन केला आणि लाईट बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि स्वरा तर अशीच आडवी तुडवी उभी झोपते आणि स्वराज तिला रात्री झोपताना भरपूर असा त्रास देतो, तिला मारत राहतो, खूप तिला टॉर्चर करत राहतो. आणि झोपताना पण बघा आमच्या बेडवर तुम्हाला जिराफ, हत्ती, घोडा सर्व प्राणी आमच्या याच्यावर तुम्हाला दिसणार आहेत कारण त्याला झोपेपर्यंत खेळायला पाहिजे. बरं खेळणी तर तो घेतोच पण घरातली भांडीसुद्धा तो सोडत नाही. तुम्ही बघू शकता. तर चला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाय गणेशजी माय मेकअप असे दिसून आले मी. तुमच्यापेक्षा जास्त गोरी दिसतो मी. पहा तुम्ही कसे काळे भोरा. बघा माझा चेहरा. आमचे भाऊसाहेब बघा. अरे मी ते प्रोडक्टचा रिव्ह्यू दिला, चेहऱ्यात धुवायचं विसरले मी. धुवून येतो बाबा, रात्रीने मेकअप ठेवायला नको चेहऱ्याला, बरोबर ना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.